पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल. सरकारची दिशाभूल करून मुद्रांक शुल्कामध्ये चुकीच्या पद्धतीने सूट दिल्याचा आरोप. पार्थ पवार यांच्या विरोधात मात्र तक्रार नाही. पार्थ पवार यांचं अमेडिया कंपनीमध्ये 99% शेअर्स, मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही. पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा. जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न. या प्रकरणामध्ये सर्वांचीच नार्को टेस्ट केली तर सत्य उघड होईल. वडेट्टीवारांकडून जमीन व्यवहार प्रकरणी नार्को टेस्टची मागणी. पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवरती गुन्हा दाखल होणार. मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती. जुना सातबारा दाखवून व्यवहार करण्यात आला आणि त्यामुळे सब रजिस्ट्रारवर गुन्हा दाखल होणार. सहनोंदणी महानिरीक्षक रवींद्र मुठे यांची माहिती. 300 कोटींचाच व्यवहार नाही, सरकारने सगळं काही शोधायला हवं. अमेडिया कंपनीच्या सर्व भागीदारांवरती कारवाई झाली पाहिजे. वडेट्टीवारांची ही मागणी. जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही. माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम केलं जाते आणि त्यास पाठिंबा नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. अजित पवार यांची प्रतिक्रिया. 3 ते 4 महिन्यांपूर्वी कानावर आलं होतं तेव्हा सांगितलं होतं काही चुकीचं करू नका. अजित पवार यांचं वक्तव्य. पुण्याचे पालकमंत्री असताना मुलाचा 300 कोटींचा व्यवहार वडिलांना माहीत नाही असं कसं होईल? राज्याचे उपमुख्यमंत्री असताना मुलाच्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करायला हवी. तर प्रायश्चित म्हणून अजित पवार यांनी चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून राजीनामा द्यायला हवा. दानवेंकडून राजीनाम्याची मागणी. पार्थ पवार यांच्याकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अमेडिया कंपनीवरती आरोप. स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत. मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी तपास होणार. तर 7 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश. कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केलेला नाही. अंबादास दानवे यांच्या आरोपांनंतर पार्थ पवार यांच्याकडून स्पष्टीकरण. तर अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांनी मात्र दिला नकार. 99% शेअर्स असलेल्या पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा नाही, मात्र 1% शेअर्स असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झाला. हे दुर्दैव. एकनाथ खडसे यांच्या प्रकरणामध्ये जो न्याय करण्यात आला तसा पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणात देखील झाला पाहिजे. अंबादास दानवे यांची मागणी. पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये सर्व माहिती मागवली. या संदर्भात योग्य चौकशी होणार. कुठेही अनियमितता आढळल्यास कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे स्पष्ट. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानी यांच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला टाळं. बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानीचा शोध सुरू. पुण्यात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं घेतलेली जागा परत करण्याची मूळ मालकांची मागणी. जागा परत करण्याच्या मागणीसाठी मूळ मालक करणार. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात दिग्विजय सिंह पाटलांवरती गुन्हा दाखल. दिग्विजय सिंह पाटील हे अजित पवार यांचे मेव्हणे. अमरसिंह पाटील यांचे पुत्र. धाराशिव जिल्ह्यातील तेरगावचे असून सर्व मोठे उद्योग पुण्यातच. एक मोठी बातमी आहे. शीतल तेजवानी यांचं आणखी एक धक्कादायक प्रकरण आता समोर आलेलं आहे. शीतल तेजवानीनं कर्ज प्रकरणात देखील फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे. शीतल आणि पती सागर सूर्यवंशीनं बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचललेली आहे. शीतल तेजवानीवर आता पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय. मात्र आता या संदर्भातच आपण पाहतोय आणखी एक मोठा घोटाळा समोर येतोय. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय. बघूयात सविस्तर. पार्थ पवार ज्या जमीन घोटाळ्याच्या संदर्भात अडचणीत आलेल्या आहेत त्यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या शीतल केसवानीचं आणखी एक प्रकरण जे आहे ते आता समोर आलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सेवा विकास बँकेमधील हे प्रकरण जे आहे ते आता समोर येताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. शीतल तेजवानी आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी जे आहे ते आता इतर व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे याच बँकेच्या आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक या सेवा विकास बँकेच्या अनेक शाखांमधून 10 कर्ज जी आहे ती घेतली. त्याची रक्कम जी आहे ती 41 कोटीहून अधिकची होती. मात्र यामध्ये एक धक्कादायक बाब जी आहे ती समोर होती. ज्या कारणासाठी हे कर्ज घेतले गेले ती खरेदी करण्याऐवजी त्यांनी त्या कर्जाचे पैसे जे आहेत ते इतर ठिकाणी गुंतवलेले जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. यामध्येच पाहिलं तर ज्या मुख्य कारणासाठी हे कर्ज घेतलं होतं त्यामध्ये 2 आलिशान कार आणि एक लॉनचा व्यवसाय जो आहे तो करण्यासाठी याच बँकेतून जे आहे ते कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जातून एकच कार जी आहे ती त्यांनी खरेदी केली आणि इतर रक्कम जी आहे ती दुसऱ्या व्यवसायात रक्कम जी आहे ती गुंतवल्याचं समोर आलेलं आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.
अबू आझमी यांच्या घराबाहेर आता भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक. जसं तुम्ही नमाज पडणार नाही तसे आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही. अबू आझमी यांचं अमित साटम यांना पत्र. घराबाहेर वंदे मातरम गीत गाण्याचा इशारा दिला. त्यानंतर घराबाहेर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. वंदे मातरम या राष्ट्रगानला 150 वर्ष पूर्ण. देशभरात वंदे मातरमचे सामूहिक गायन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये सामूहिक वंदे मातरमचं गीत गायन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्लीमधील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये वर्षभर चालणाऱ्या स्मारक कार्यक्रमाचा शुभारंभ. मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण. तर भाजपच्या प्रदेश कार्यालयातील कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती असणार. अंधेरीमध्ये अमित साटम यांचीही उपस्थिती असणार. वंदे मातरम सांस्कृतिक राष्ट्रवादाची पहिली हाक. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विशेष लेख. आजपासून केंद्र सरकारचे देशव्यापी कार्यक्रम.